राधे राधे, हरे कृष्ण. सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात? तर ताईंनो, आज मी तुम्हाला 5 छोट्या सवयी पण अत्यंत कमालीच्या सवयी सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं जीवन हे सुखी, आनंदी आणि सोपे होईल. आता सगळ्यात पहिली सवय तुम्हाला मी सांगते की ताईंनो, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मनावर घ्यायची सवय असते. तर ताईंनो, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मनावर घेत जाऊ नका. कारण जर तुम्ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जर मनावर घेत बसलात ना, तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. कारण प्रत्येक परिस्थिती ही तुम्हाला रिॲक्शन मागत नाही. आता दुसरी सवय अशी की तुम्ही दुसऱ्यांना मी किती बरोबर आहे हे दाखवायला जाऊ नका. कारण तुम्ही जर दुसऱ्यांना मी किती बरोबर आहे हे दाखवायला जाताना तर त्यात तुमचाच वेळ जाईल. कारण ताईंनो, तुम्ही बरोबर असला ना तर योग्य वेळ आल्यावर ते साध्य होईलच. त्यामुळे मी किती बरोबर आहे हे दाखवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. तर तुम्ही आनंदी राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही आनंदी राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तिसरी सवय अशी की वर्तमानात जगायला शिका ताईंनो. तुम्ही जर भूतकाळात आणि भविष्यकाळात जगत असताल तर नैराश्य आणि डिप्रेशन, टेन्शन या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे वर्तमानात जगायला शिका. कारण वर्तमानात जे घडत आहे ते आत्ता या क्षणाला घडत आहे. त्यामुळे वर्तमानात जगायला शिका, म्हणजे तुमच्या मनाला शांती लाभेल. आता चौथी सवय अशी की सगळ्या गोष्टी या तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत. सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. तर काही गोष्टी या स्वीकार कराव्या लागतात. सगळ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. काही गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील, जशा आहेत तशा. सगळ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. काही गोष्टी आपल्याला स्वीकार कराव्या लागतात, जशा आहेत तशा. त्यामुळे तुमच्या मनाला शांती लाभेल. काही गोष्टी स्वीकार करायला शिका. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि काही गोष्टी आपल्याला स्वीकार कराव्या लागतात. कारण सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या घडत नाहीत. काही गोष्टींचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. त्यामुळे त्या गोष्टी स्वीकार करायला शिका, म्हणजे आपोआप मनाला शांती लाभेल. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी सवय की ताईंनो, आनंद बाहेर शोधायला जाऊ नका. आनंद हा आपल्या मनात असतो. तुम्हाला आनंद बाहेर सापडणार नाही. तुम्ही जर आनंद बाहेर शोधत असाल तर तो तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण आनंद हा आपल्या मनात असतो. तर काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात, पण काही गोष्टी या देवाच्या हिशोबाने चालत राहतात. त्यामुळे काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात त्या करायच्या, पण ज्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या देवाच्या हिशोबाने चालत राहणार आहेत. त्यामुळे काही गोष्टी देवाच्या हिशोबावरती सोडून द्यायच्या असतात. या 5 सवयी आहेत. त्यामुळे काय होईल, तुमचं मन आपोआप शांत होईल. या 5 सवयी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुमचं मन आपोआप शांत होईल. तुमचं जीवन सुखी आणि आनंदी आणि जगायला एकदम सोपं होऊन जाईल. जीवन जगणं तुमचं सोपं होऊन जाईल जर या 5 सवयी, ज्या छोट्या आहेत सवयी पण अत्यंत कमालीच्या सवयी आहेत, या जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुमचं जीवन हे सुखी तर होईलच, आनंदी तर होईलच आणि सोपं होईल. खूप सोपं होईल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. कारण हा व्हिडिओ गरजूपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. त्यामुळे नवीन असताल चॅनलवर तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. तर आनंदी राहा, हसत राहा. जय श्री कृष्ण. राधे राधे, हरे कृष्ण. आपल्याला सगळ्याला आनंदी ठेवायचं आहे. आपल्याला सगळ्याला हसणारं ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे. त्यामुळे लाईक, सबस्क्राईब करा, म्हणजे हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. जय श्री कृष्ण. राधे राधे, हरे कृष्ण. धन्यवाद.